जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे। प्रशासनाने आतापर्यंत 20 कारवाया पूर्ण केल्या असून 21वी कारवाई सध्या सुरू आहे। या मोहिमेत 5 वाहनांसह तब्बल 94 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नमस्कार, मी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा घेतलेल्या कारवायांच्या संदर्भात अशी माहिती आहे की आत्तापर्यंत अन्न औषध प्रशासन बुलढाणाकडून एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत 132 अन्न नमुने वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे घेण्यात आलेले आहेत। त्याच्यापैकी 11 अन्नपदार्थ हे असुरक्षित असून 9 अन्नपदार्थ कमी दर्जाचे आहेत आणि 2 अन्नपदार्थ मिथ्याछाप दर्जाचे आहेत। 11 प्रकरणांमध्ये आपण न्यायालयामध्ये कलम 59 अंतर्गत खटला दाखल करतो संबंधितांच्या विरुद्ध तपास करून, आणि जे 11 प्रकरणं आहेत त्याच्यानुसार आपण दंडात्मक कारवाई करतो। त्यामध्ये काही न्यायनिर्णय प्रकरणं असतात जे अमरावती कार्यालयात न्यायनिर्णय अधिकारी यांच्या मार्फत सुनावणी होते, आणि जे खूप छोटे व्यावसायिक असतात त्यांची सुनावणी कंपाऊंडिंग या खाली कलम 69 अंतर्गत घेण्यात येते। तसंच आपण आतापर्यंत एप्रिलपासून 20 प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या कारवाया केलेल्या आहेत। 20 प्रकरणात FIR देऊन संबंधितांच्या विरुद्ध कारवाई घेण्यात आलेली। त्यामध्ये 94 लाखाचा माल आतापर्यंत जप्त केलेला आहे। 5 वाहनंसुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत, आणि अशाच प्रकारची पुढे कारवाई घेण्यात येत राहणार आहे। आपल्या कार्यालयाकडे मनुष्यबळाचा थोडासा अभाव असल्यामुळे कारवाई करताना अडचणी येतात, परंतु त्यावर देखील आपण मात करण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारणपणे शनिवार वगैरे दिवससुद्धा आपण काम करतो आहोत, आणि अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील अशी ग्वाही देण्यात येते। सर, जनतेस काय आव्हान कराल की जनतेला असं सांगू इच्छितो की कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असेल तर आपण त्यात तक्रार नोंदवू शकता, त्या अन्नपदार्थाची क्वालिटी तपासून घेऊ शकता। त्यासाठी माननीय तुकाराम मुंडे सरांनी complaints.mahafda नावाचं वेब पोर्टल तयार केलेलं आहे। त्या वेब पोर्टलवरती जाऊन आपण आपली तक्रार नोंदवू शकता, आणि त्या वेब पोर्टलचं वैशिष्ट्य असं आहे की त्या तक्रारीचं काय होतं आहे किंवा तिची सद्यस्थिती काय आहे ही तक्रारकर्त्यांना बघता येतं। तिच्यावरती पुढे काय कारवाई झाली तिचं ट्रॅकिंग करता येतं। दुसरी गोष्ट अशी आहे की टोल फ्री नंबरवरती सुद्धा तक्रार नोंदवता येते। 1800 222 365 असा टोल फ्री क्रमांक आहे, त्याच्यावरती तक्रार नोंदवल्यावरती या कार्यालयाला ती येते, आणि मग त्याच्यानुसार पुढची कारवाई होते। तसंच काही नागरिकांना जर समजा अडचणी असेल, वेब पोर्टल वापरता येत नसेल किंवा टोल फ्री क्रमांक हाताळता येत नसेल, तर ते पत्राद्वारे सुद्धा या कार्यालयाला तक्रार पाठवू शकतात, किंवा स्वतः वैयक्तिक येऊन देखील तक्रार देऊन जाऊ शकतात। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमातून तक्रार आपली दाखल करू शकतो।